मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि संसद हल्ल्यातील सूत्रधार अफजल गुरु यांना देण्यात आलेल्या फाशीचा बदला म्हणून हैदराबाद येथील साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले असावेत अशी शक्यता केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे। या दोघांना फाशी दिल्यानंतर देशात एखादी मोठी घटना घडण्याची आम्हाला शंका होती, त्यानुसार हैदराबादमध्ये स्फोट झाल्याचं आम्हाला वाटतंय, असं गृहमंत्री म्हणाले। या प्रकरणी आता सुरक्षा यंत्रणांनीही कठोर पावले उचलले असून तपास यंत्रणांना काही पुरावे मिळाले असून त्याची पडताळणी करण्यात येते। दरम्यान या स्फोटातील आरोपींना लवकरच पकडलं जाईल, तसंच देशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं। अनिकेत पेंडसे, साम टीव्ही, मुंबई। भगव्या दहशतवादाच्या शेऱ्यावरून केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर संघ परिवार आणि भाजपनं केलेल्या टीकेनंतर त्यांनी माफी मागितल्याचं वृत्त प्रसिद्ध झालंय। मात्र शिंदे यांनी माफी मागितलीच नाही असं संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी म्हटलंय। शिंदे यांनी माफी मागितली नव्हती, फक्त खेद व्यक्त केला होता आणि भाजपनं ते मान्य केलं होतं। खेद वाटतो असा शब्द त्यांनी वापरला होता असं कमलनाथ म्हणाले। मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई। देशातील उद्योजकांना विदर्भात गुंतवणूक करण्यास आकर्षित करण्यासाठी नागपुरात आयोजित ॲडव्हान्टेज विदर्भ या परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज झालं। या परिषदेला देशातील प्रमुख उद्योगपती सहभागी झाले आहेत। उद्घाटनाला 18,500 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले। यावेळी उपस्थित उद्योगपतींनी विदर्भात गुंतवणुकीची तयारी दर्शवली। 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत आज टेक्सटाईल इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, मायनिंग अँड पॉवर या विषयावर चर्चासत्र झाले। उद्या विदर्भ फूड प्रोसेसिंग उद्योगात संधी, IT अँड BT इंडस्ट्री, लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्टेशन आणि पर्यटन उद्योगात विकासाच्या संधी या विषयावर चर्चासत्र होणार आहेत। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी उद्योजकांना विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं। या परिषदेला मिळालेला प्रतिसाद बघता दरवर्षी अशा प्रकारची परिषद घेण्याची घोषणाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर। भंडारा जिल्ह्यातील 3 अल्पवयीन बहिणींवर अत्याचाराची घटना नुकतीच प्रकाशित होतात आलेली आहे। या संदर्भात आज नाशिकमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपब्लिकन पॅन्थर या संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला होता। महिलांवरील अत्याचारांविरोधात कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। तसंच लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपीला पकडून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणीही या संघटनेनं केलेली आहे। कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक। राज्याचा यावर्षीचा पतपुरवठा आराखडा नाबार्डनं जाहीर केला। जवळपास 80,000 कोटींच्या या आराखड्यामध्ये पायाभूत सुविधांवर भर देण्यात आलाय। शेती आणि अनुषंगिक क्षेत्रासाठी पतपुरवठा आराखडा जाहीर करताना नाबार्डतर्फे दरवर्षी एका विशेष परिषदेचं आयोजन केलं जातं। पुढच्या आर्थिक वर्षात पीक कर्ज म्हणून 34,000 कोटी, तर जलसंधारण, भूविकास आणि मत्स्योत्पादनासह वेगवेगळ्या कारणांसाठी 15,000 कोटी, अकृषक क्षेत्रात 10,000 कोटी, तर इतर प्राधान्य क्षेत्रात 20,000 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलाय। मागच्या वर्षी हाच आराखडा 67,000 कोटींचा होता। दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांचा विचार केला तर जवळपास 11,000 गावांमध्ये याचा गंभीर परिणाम होतील असं चित्र आहे, असं आजच्या परिषदेमध्ये स्पष्ट झालं। कॅमेरामन किरण काजळेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे। चेंबूरमधील मोनोरेल प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या काही रहिवासी आणि दुकानदार यांच्या पुनर्वसनासंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सर्व संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घ्यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले आहेत। चेंबूर सिटीजन्स फोरमने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची आज सुनावणी झाली। या प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासंदर्भात विविध सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे। या प्रकरणी मुंबई महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी 27 फेब्रुवारीला बैठक आयोजित करावी। या बैठकीत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, MMRDAचे अधिकारी, म्हाडाचे अधिकारी, त्याचप्रमाणे SRAचे मुख्य अंपियता सहभागी करून घ्यावेत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत। या बैठकीचे इतिवृत्त न्यायालयाला सादर करावे असे सांगून 4 मार्चला पुढच्या सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे। कॅमेरामन कुमार टेंबरेसह कपालिनी सिनकर, साम टीव्ही, मुंबई।
घुसखोर बांगलादेशींवर कारवाईसाठी गेलेल्या सीआयडीच्या विशेष पथकावर हल्ला करण्यात आला आहे। खारगा जवळील या ओवे गावामध्ये घुसखोर बांगलादेशींचा वावर असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार हे विशेष पथक या ओवे गावामध्ये बांगलादेशींवर कारवाईसाठी गेलं होतं। जवळजवळ 35 ते 40 घुसखोर बांगलादेशींनी या सीआयडीच्या विशेष पथकावर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये सीआयडीच्या विशेष पथकाचे PSI आणि एक कॉन्स्टेबल जबर जखमी झाले आहेत। या प्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये 6 घुसखोर बांगलादेशींना अटक करण्यात आले। कॅमेरामॅन अश्विन आंबेडकरसह मिलिंद तांबे, साम TV, नवी मुंबई। भरधाव वेगात असलेल्या पोलिसांच्या व्हॅनने एका वृद्धाला उडवल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे। रामचंद्र भिवसने असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे। भिवसने हे आंबेडकर नगर परिसरातून आपल्या घरी जात असताना भरधाव वेगात आलेल्या पोलीस व्हॅननं भिवसने यांना धडक दिली। हा अपघात एवढा भीषण होता की धडक बसल्यानंतर भिवसने हे उंच उडून पोलिसांच्या व्हॅनवर आदळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान या प्रकरणी वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे। कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम TV, औरंगाबाद। भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा एक विक्रम मोडीत काढलाय। धोनीने आज ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 224 धावांची खेळी करत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधाराचा मान मिळवलाय। धोनीने रविवारी प्रथमच कसोटी कारकिर्दीत द्विशतक झळकवलं, तेव्हा तो 206 धावांवर नाबाद होता। आज तो पुढे खेळताना 224 धावांवर बाद झाला। यापूर्वी सचिन तेंडुलकरने कर्णधार असताना 1999-2000 मध्ये अहमदाबादमधील न्यूझीलंड विरुद्ध 217 धावा केल्या होत्या। धोनीने आज नॅथन लिओनला षटकार खेचत सचिनचा हा विक्रम मोडला। आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याची धोनीची संधी अवघ्या 8 धावांनी हुकली। अँडी फ्लॉवर कर्णधार असताना त्यानं भारताविरुद्ध 232 धावा केल्या होत्या। संयुक्त अंगलकर, साम TV, मुंबई। 85वा ऑस्कर अवॉर्ड सोहळा लॉस एंजेलिसच्या कोडॅक थिएटरमध्ये पार पडला। गोल्डन लेडी हातात घ्यायचं स्वप्न उराशी बाळगून देश विदेशातले अनेक कलावंत या सोहळ्याला हजर राहिले। 24 वेगवेगळ्या कॅटेगरीत हा पुरस्कार देण्यात आला। लाईफ ऑफ पाय या सिनेमाला 4 पुरस्कार मिळाले, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं ऑस्कर जेनिफर लॉरेन्सला सिल्वर लायनिंग प्लेबुक या सिनेमासाठी मिळालं। सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला डॅनियल डे-लुईस। त्याने साकारलेल्या अब्राहम लिंकन यांच्या भूमिकेसाठी त्याला हे अवॉर्ड मिळालं। मात्र सर्वोत्कृष्ट सिनेमाचं ऑस्कर जॉर्ज क्लूनीची मुख्य भूमिका असलेल्या अर्गो या सिनेमाला मिळालं। स्वाती चिकनेस, साम TV, मुंबई। उदय चोप्रा आणि त्याची गर्लफ्रेंड नरगिस फकरीनं लवकरच लग्नबंधनात अडकायचं ठरवलेलं आहे। गेल्या काही महिन्यांपासून हे दोघं डेटिंग करतायत, पण आता त्यांच्या रिलेशनशिपला त्यांनी सिरियस वळण द्यायचं ठरवले। जवळच्या सूत्रांकडनं कळतंय की उदयने आपल्या मित्रांना सांगितले की नरगिस आपल्याला आवडते आणि आपण लवकरच तिच्याबरोबर लग्न करणार आहोत। तर नरगिसनेही आपल्या मित्रांना सांगितले की उदयची कंपनी आपल्याला आवडते आणि आता या रिलेशनशिपला आपल्याला एक सिरियस वळण द्यायचं आहे। आता उदय चोप्रा आणि नरगिस फकरीचं लग्न झाल्यानंतर नरगिस फकरीचं चोप्रा कॅम्पमध्ये समावेश होईल आणि त्यामुळे तिचं फिल्मी करिअरचं नशीब लवकरच फळफळेल अशी चिन्ह दिसतात। कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह प्रणाली मोरे, साम TV, मुंबई।